मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही कोणाला कॉल करता आणि त्यावेळेस कॉल रेकॉर्डिंग ऑन करता त्यावेळेस तुम्हाला असं वाला आवाज नक्कीच येत असेल, तर ते बंद कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आणि 2025 ऑगस्टमध्ये गुगलचं डायलर हे बाय डिफॉल्ट सर्व अँड्रॉइड मोबाईलमध्ये सिलेक्ट झालेलं आहे। ठीक आहे, सो ऑलमोस्ट 90% तरी लोकांच्या मोबाईलमध्ये झालेलेच आहे। तर त्याची सेटिंग कशी करायची एक नवीन अपडेटसह चला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे। तर मित्रांनो, सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुमचा जो पण डायलर आहे त्याला ओपन करायचं आहे। ठीक आहे, आता हा इंटरफेस तुम्ही पाहू शकता, हे ऑगस्ट 2025 पासून चेंज झालेलं आहे, जे ऑटोमॅटिकली गुगलने चेंज करून टाकलेलं आहे। सो ह्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जे पण आवाज येतोय रेकॉर्डिंग स्टार्ट केले की ते आपल्याला बंद करायचं आहे। त्याचे 2 मेथड आहेत। ठीक आहे, सो आता मी एक तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवतोय। हे आता मी कॉल केलं आहे, स्पीकरवरती ठेवते फोन उचललेला आहे। ठीक आहे, आता रेकॉर्ड करायला जेव्हा मी जातो आहे, मोरवरती क्लिक करतो आहे आणि तिसरा वाला ऑप्शन आहे रेकॉर्ड, त्याला मी क्लिक करतो आहे। तर आवाज बघा कसा आहे। ठीक आहे, असा आवाज येतो। आता ह्याला स्टॉप करायचं झालं तर ठीक आहे, हे तात्पुरतं स्टॉप झालेलं आहे। ओके, आता आपल्याला हे परमनंटली स्टॉप करून टाकायचं आहे, जेणेकरून समोरच्याला समजणार नाही की आपण कॉल केलेला आहे आणि कॉल तो रेकॉर्ड करत आहोत। तर त्याची 2 मेथड आहेत, त्यातला पहिला मेथड आपण बघूया। कॉलला कट करतोय। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे 3 लाईन आहेत। ठीक आहे, आता तुम्ही इथे बघू शकता, इथे 3 लाईन आहेत। ठीक आहे, माझा वर्जन हा अपडेटेड आहे म्हणून इथे 3 लाईन आहे। ज्यांचं वर्जन अपडेटेड नसेल त्यांचा या ठिकाणी 3 डॉट असणार आहेत। ठीक आहे, आणि आतली फंक्शनॅलिटी सेम असणार आहे। सो तुम्ही इथे क्लिक करा आणि सेकंडवाला ऑप्शन आहे सेटिंगचं। ठीक आहे, सेकंडवाला ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग इथे बघा कॉल रेकॉर्डिंग, ठीक आहे, हा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे। खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर मग इथे पाहू शकता प्ले ऑडिओ टोन इन्स्टेड ऑफ डिस्क्लेमर, हे वालं। ओके, ह्या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि जे पण कन्सर्न आलेलं आहे रेकॉर्डिंगबद्दलचं त्याला ॲग्री करून टाकायचं आहे। ॲग्री केलं। ॲग्री केल्याच्या नंतर आपण बघूया झालेलं आहे का ते। पुन्हा एकदा कॉल करतो आहे मी, स्पीकरवरती ठेवतो, स्पीकरवरती ठेवलेलं आहे। आता मोरवरती जायचं आहे, रेकॉर्डवरती मी क्लिक करणार। अगोदर लेडीज कशी बोलत होती, ठीक आहे, तर आता त्या जागी काय येतो ते बघा, फक्त असा आवाज येतो टुडुक। स्टॉप करतोय। ठीक आहे, म्हणजे समोरच्याला समजणार नाही रेकॉर्डिंग होते करतो, फक्त टुडुक करून आवाज येणार। पण समोरच्याला माहिती असेल ह्या आवाजाने रेकॉर्डिंग होते आहे। ठीक आहे, तर त्यासाठी देखील एक ऑप्शन आहे। तर ते ऑप्शन काय आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो। सर्वप्रथम मी कॉल कट करतोय। गुगलच्या प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचं आहे, सर्च करायचं आहे ओ डायलर। ठीक आहे, हा ओ डायलर आहे, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्याला ओपन करायचं आहे ओ डायलरला आणि इथे बघा, इथे परमिशन मागत आहे तो, इथे परमिशन मागत आहे डिफॉल्ट ॲप करण्यासाठी। तर डिफॉल्ट ॲप आपल्याला हे करून घ्यायचं आहे, ओके करायचं आहे। आता इथे 3 आले, त्यातला ओ डायलर जो आहे, ठीक आहे, पहिलावाला ऑप्शन, त्याला इथे क्लिक करतो आहे सेट ॲज अ डिफॉल्ट। ठीक आहे, ह्याला डिफॉल्ट करायचं आहे, ह्याला अलाउ करायचं आहे, अलाउ करायचं आहे। त्यानंतर मग हे तुमचं इंटरफेस चेंज झालेलं आहे। ठीक आहे, आता त्यासाठी काय करायचं, जो पण कॉल आहे त्याला कॉल करायचा आहे। ठीक आहे, कॉल केल्यानंतर पाहू शकता स्पीकरवरती ठेवतो आहे। ठीक आहे, स्पीकरवरती आहे। आता रेकॉर्डिंगचं इथं ऑप्शन आहे, ठीक आहे, त्या रेकॉर्डला मी इथे क्लिक करतो आहे, पाहू शकता मित्रांनो। ठीक आहे, आता हे रेकॉर्डिंग झालेलं आहे, परंतु समोरच्याला समजलेलं नाही की आपण कॉल रेकॉर्ड करतो आहे। ठीक आहे, आता ही रेकॉर्डिंग झालेली आहे, ती रेकॉर्डिंग आपल्याला कुठे ऐकायला भेटेल, तिथे कट करतो आहे मी फोन। ठीक आहे, तुमची जी पण फाईल आहे, फाईल मॅनेजर, ठीक आहे, त्यामध्ये जायचं आहे। तुमची फाईल आहे त्या फाईलमध्ये जायचं आहे। फाईलमध्ये गेल्याच्या नंतर मग इथे बघा ऑडिओचं ऑप्शन आहे। ठीक आहे, ऑडिओवरती क्लिक केलात, हे बघा पहिलंवालं ऑप्शन आहे। आता आपण जे केलेलं आहे ते इथे बघू शकता। ठीक आहे, आता हे रेकॉर्डिंग झालेलं आहे, परंतु समोरच्याला समजलेलं नाही की आपण कॉल रेकॉर्ड करतोय। ठीक आहे, बघा पाहिलं तुम्ही, या पद्धतीने तुम्ही कोणाचंही कॉल रेकॉर्डिंग करू शकता जे समोरच्याला समजणार नाही। व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा नवनवीन व्हिडिओ मी घेऊनच येत असतो। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद।